नमस्कार रसिक श्रोते हो. आजच्या अभिवाचनातील स्त्री व्यक्तिरेखा तेजस्वी धातू शोधणारी तेजस्विनी मादाम मेरी क्युरी. मूळ लेखक प्राध्यापक प्रबोध चुबे. वाचक स्वर सारंग चिंचणीकर. 1903 साली नोबेल पारितोषिक मिळवलेली मेरी क्युरी ही नोबेल पारितोषिक मिळवणारी जगातली पहिली स्त्री होती. 1911 साली जेव्हा तिला दुसऱ्यांदा नोबेल पारितोषिक मिळालं तोपर्यंतही दुसऱ्या कोणा स्त्रीला हे पारितोषिक मिळालं नव्हतं. एवढंच नव्हे तर 1935 साली जेव्हा मेरीच्या मुलीला आयरीनला नोबेल पारितोषिक मिळालं तोपर्यंत मेरी ही एकमेव नोबेल स्त्री होती. मेरीच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य असं की एकदा नव्हे तर चक्क 6 वेळा तिच्या कुटुंबात नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. 1903 साली मेरी व तिचा पती पिएर यांना पदार्थ विज्ञानाचं नोबेल पारितोषिक मिळालं. पुढे 1911 मध्ये मेरीला रसायनशास्त्रासाठी हे पारितोषिक मिळालं. 1935 साली आयरीन या मेरीच्या मुलीला या पारितोषिकाने गौरवण्यात आलं. मेरीच्या दोघा जावयांना देखील ही पारितोषिकं मिळाली. अशी तब्बल 6 वेळा सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखवणारं हे एक विलक्षण कुटुंब होतं. मेरीचे आई वडील शिक्षक होते. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील शिक्षण पदरी पडावं म्हणून तिने पॅरिसला जायचं ठरवलं. मेरीला आणखीन एक बहीण होती. घरी शिक्षणासाठी पैसे नव्हते. मेरीने पोलंडमध्ये 5 वर्ष दाईचं काम केलं. बहिणीला आधी शिकवलं आणि मग स्वतः शिकायला पॅरिसला गेली. त्या काळात बेक्रेल या शास्त्रज्ञाला त्याच्या संशोधनाद्वारे असं दिसून आलं होतं की काही रसायनं सूर्यप्रकाश न शोषता देखील स्वतःच चमकतात आणि या स्वतःच प्रकाश देणाऱ्या रसायनांना काळ्या कागदात गुंडाळून ठेवलं तरी त्यातून त्यांचा प्रकाश बाहेर पडतो. म्हणजे हा प्रकाश नेहमीच्या प्रकाश किरणांसारखा नसतो. हे आपोआप तेज देणारं दुसरं गूढ आहे तरी काय हे उकलण्याचा मेरीने चंग बांधला. मेरी आधीच पोलंडची, त्यातून स्त्री, त्यामुळे त्या काळात फ्रेंच शास्त्रज्ञांच्या वर्तुळात तिला मदत मिळणं कठीणच होतं. तिला साध्या प्रयोगशाळेच्या इमारतीतही जागा मिळाली नाही. प्रयोगशाळेच्या इमारतीबाहेर एका गळक्या शेडमध्ये तिला आपले प्रयोग करावे लागले. प्रयोग करत असतानाच पिएर या तरुण फ्रेंच शास्त्रज्ञाशी तिची ओळख झाली आणि दोघांनी लग्न केलं. 19व्या शतकाच्या अखेरीपर्यंत जगाला किरणोत्सर्ग हा शब्द माहीत देखील नव्हता. मेरी क्युरीने पुढे जगाला तो शब्द बहाल केला. त्यापूर्वी युरेनियम, थोरियम, टेल्युरियम वगैरे धातूंमधून कोणते तरी किरण बाहेर पडतात हे माहीत होतं, पण त्यांचं निश्चित स्वरूप समजलेलं नव्हतं. मेरी आणि पिएरला असं आढळून आलं की नेहमी युरेनियममधून ज्या प्रमाणात किरण बाहेर पडतात त्यापेक्षा पिचब्लेंडमधून जास्त किरण बाहेर पडतात. मेरीला तिच्या निरीक्षणातून असंही दिसून आलं की शुद्ध युरेनियममधून बाहेर पडणाऱ्या किरणांपेक्षाही हे किरण जास्त आहेत. मेरीने नुसते 2 मूलद्रव्यांचे शोध लावले असं नव्हे. आज जगात 109 मूलद्रव्ये आहेत. त्यापैकी 2 एवढंच तिच्या शोधाचं महत्त्व नाही. मूलद्रव्ये त्यांच्याकडून छोटे कण बाहेर टाकतात हा नवा शोध तिने लावला. तिच्या शोधामुळे पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्रज्ञाच्या क्षेत्रात आणखीनच क्रांती झाली. रेडियम व पोलोनियम ही मूलद्रव्ये युरेनियमपेक्षाही असंख्य पटींनी जास्त किरणोत्सर्गी आहेत हेही तिने दाखवून दिलं. तिने लावलेल्या शोधामुळे रसायनशास्त्र विश्वात आणखीन अनेक मूलद्रव्ये असणार हेही उघड झालं आणि पुढे त्यांच्या शोधाचा मार्ग सुकर झाला. मादाम क्युरी जेव्हा किरणोत्सर्गी पदार्थांवर काम करीत होती तेव्हा त्या मूलद्रव्यांचा शरीरावर किंवा सजीवांवर काय परिणाम होतो हे आधी माहीतच नव्हतं. ती तिच्या ब्लाऊजच्या खिशात रेडियम ठेवलेली परीक्षा नळी ठेवून वावरायची. पण नंतर असं दिसून आलं की रेडियमच्या संपर्कात आलेली त्वचा गरम होते, तिथे लाल चट्टे उठतात. रेडियमच्या संपर्कातनं जंतूच नव्हे तर शरीरातल्या पेशी किंवा प्राणीही मरतात. या साऱ्या अवलोकनातून किरणोत्सर्गी पदार्थांचे काही उपयोग शोधून काढले गेले.
काही सौम्य किरणोत्सर्गी द्रव्यांचा कर्करोगाच्या पेशी जाळण्यासाठीच्या रेडिएशन थेरपीसाठी सुद्धा उपयोग करण्यात आला. किरणोत्सर्गी द्रव्ये जे किरण बाहेर टाकतात त्यांची तीव्रता आजही क्युरी या परिमाणात मोजली जाते. हे तिने केलेल्या क्षेत्राला दिलेल्या योगदानाचं प्रतीकच आहे. किरणोत्सर्गाचा अणूच्या रचनेशी संबंध आहे हे मेरी व पिएर क्युरी यांनी जगाला दिलेलं फार मोलाचं दानच आहे. मूलद्रव्यांचं जास्त वजनाच्या मूलद्रव्यांकडून कमी वजनाच्या मूलद्रव्यांमध्ये झालेलं रूपांतर, त्याला लागणारा वेळ, या साऱ्या माहितीमुळे पृथ्वीचं वयस देखील काढता आलं. मेरीच्या चरित्रातली दुसरी किंवा विचार करण्याजोगी गोष्ट म्हणजे तिने रेडियमचं पेटंट घेतलं नाही. त्या काळच्या किमतीप्रमाणे 1 ग्रॅम रेडियमला 70 लाख रुपये मिळाले असते. पण सर्व शोध हे मानवजातीच्या कल्याणासाठीच असतात असं सांगून मेरीने पेटंट न घेता गरीब राहणंच पसंत केलं. मेरी व तिच्या नवऱ्याला रेडियमच्या किरणोत्सर्गामुळे आपला इंगा दाखवाच लागला. मेरीच्या नवऱ्याची दृष्टी अधू झाली आणि पेरीचं दुसरं नोबेल पारितोषिक मिळण्यापूर्वीच तो एका अपघातात दुर्दैवाने मरण पावला. वर्षानुवर्ष रेडियम हाताळून मेरीलाही रक्ताचा कॅन्सर झाला आणि त्यातच या तेजस्विनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. धन्यवाद.